तर कसं काय मित्र हो, माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अप्लाय कसं करायचा आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा. सोबतच जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्र, माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारा सुरू केलेली एक योजना आहे, ज्यामध्ये महिलांना 1500 रुपये प्रति महिना मिळतो. तर मित्र, यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करता येते. ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे एक ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे. त्याला नारी शक्ती दूत ॲप असे म्हटले जाते आणि त्या ॲपवरून तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय करू शकता. तर ते कसं अप्लाय करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा. तेव्हाच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने माझी लाडकी बहीण योजनेला अप्लाय करता येईल आणि अर्ज तुमचा स्वीकारलासुद्धा जाईल आणि लवकरात लवकर तुम्हाला 1500 रुपये महिना मिळणंसुद्धा सुरू होईल. ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमधलं प्ले स्टोअर ॲप ओपन करा आणि त्यामध्ये तुम्हाला नारी शक्ती ॲप असं लिहून सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप दिसून जाईल. याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. थोडा वेळ थांबायचा आहे. जसं तुमचं ॲप इन्स्टॉल होऊन जाईल तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर काही या प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दिसेल. सोबतच तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डसोबत लिंक आहे, जर तो असेल तर खूपच चांगलं. मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर टर्म्स अँड कंडिशनला एक्सेप्ट करायचे आहे. टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन बटन दिसत असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनवाल्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 डिजिट OTP येईल. तुम्हाला तो OTP इथे सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काही या प्रकारे ऑप्शन येईल, प्रोफाईल अपूर्ण आहे, आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. या ऑप्शनवर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. जसं मित्र, तुम्ही आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करावर क्लिक करसाल, त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल काही या प्रकारचे. तर मित्र, तुम्हाला इथे ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज करत आहेत, तुमची आई असेल किंवा बहीण असेल, त्यांचं तुम्हाला इथे पूर्ण नाव, ईमेल ID वगैरे न चुकता बरोबर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी क्लिक करून तुमचा जिल्हा वगैरे सिलेक्ट करू शकता. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असेल तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली नारी शक्ती प्रकल्प दिसेल. त्यावर तुम्हाला जे आहे तुमचं जे आई काय करते ते सिलेक्ट करायचं आहे. जसं गृहिणी, म्हणजे जर घरातलेच कामं करत असेल तर गृहिणी सिलेक्ट करायचं, नाही तर सामान्य महिला सिलेक्ट करायचं आहे. जसं तुम्ही तुमचं जे प्रकार सिलेक्ट केला त्यानंतर मित्र तुम्हाला खाली एक ऑप्शनसुद्धा दिसेल. यानंतर मित्र खाली तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे आणि त्यानंतर अपडेट करा हे जे खाली बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची प्रोफाईल इथे बनलेली आहे आणि तुम्हाला ॲपमध्ये खाली बघा 4 ऑप्शन दिसत असेल. नारी शक्ती दूत, त्याच्यानंतर योजना, त्यानंतर खाली तिसऱ्या नंबरचा एक संपूर्ण माहिती वगैरे असे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला नारी शक्ती दूत जिथे घराचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही त्यावर क्लिक करसाल तुम्हाला पहिल्याच नंबरवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या प्रकारचा ऑप्शन तुम्हाला दिसून जाईल. तर मित्र, तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परमिशन्स वगैरे मागेल ते तुम्हाला एक्सेप्ट करायचे आहे. आता बघा, इथून मात्र तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आता काय करायचं, पहिल्यांदा महिलेचे पूर्ण नाव, ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज करीत आहात त्याचं पूर्ण नाव, आधार कार्ड जसं पूर्ण नाव आहे तसं टाकायचं आहे. त्यानंतर मित्र इथे तुम्हाला खाली पतीचे नाव टाकायचे आहे, म्हणजे ज्यांच्या नावाने अर्ज करताय त्यांच्या हस्बंडचे नाव टाकायचे आहे. आणि जर त्यांना हस्बंड किंवा फादरचं नाव टाकायचं तुम्ही तिथे लग्न झालं असेल तर पतीचं टाका, लग्न नसेल झालं तर वडिलांचं टाका. नाव टाकायचं ऑप्शन सिलेक्ट करून पुढे जन्म दिनांक निवडा नाव असेल किंवा वडिलांचे नाव ते तुम्हाला जन्म दिनांक निवडा. जन्म दिनांक विचारला जाईल आणि इथे जन्म दिनांक निवडायचा आहे. 21 ते 65 वयापर्यंत जे काही जन्मदिनांक आहे तुमचा जन्मतारीख तुम्हाला इथे निवडा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जन्म ठिकाण निवडायचं आहे. जन्म ठिकाण म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला तो जिल्हा, त्यानंतर तुमचं जन्म ठिकाण तालुका आणि जन्म ठिकाण गाव, ज्या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका गाव ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्या ठिकाणची माहिती इथे विचारलेली आहे. ती माहिती इथे टाका. त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे, तसेच नगरपंचायत असेल, नगरपालिका ते टाका. त्यानंतर पिनकोड टाका तुमचा आणि पूर्ण पत्ता टाका. आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्ड सोबत लिंक आहे मोबाईल नंबर विचारला जाईल. तर महिला जो आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर किंवा मुलगी असेल त्या मुलगीचा मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर आधार नंबर, महिलेचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा. एकदम व्यवस्थित माहिती भरा. त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या काही आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेता का. काही कुणाला पेन्शन भेटते, कुणाला स्कीम PM किसान असेल, संजय गांधी असेल, घेत असाल लाभ तर होय करायचं आहे. तुम्हाला रक्कम किती मिळते ते इथे टाकायचं. लक्षात ठेवा 1,500 पेक्षा जास्त जर भेटत असेल तर तुम्ही नाही करा. तर मी ते नाही केलेलं आहे कारण मला पेन्शन मिळत नाही. त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती विचारली. वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्हाला तिथे तुमचं अविवाहित आहे, विवाहित आहे,
विधवा आहे की तुमच्यावर परित्यक्त्या म्हणजे त्याग वगैरे झालेल्या घटस्फोटित आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्र तुम्हाला बँक वगैरे सिलेक्ट करायचं आहे, बँकेचं पूर्ण नाव, बँक खात्याचा जो नंबर आहे तुमचा बँक अकाउंट नंबर, सर्व इथे एंटर करायचा, IFSC कोड एंटर करायचा। जे खातेधारक आहे त्याचं नाव टाका, बँकेचं नाव झालं, खातेधारकाचं नाव झालं, त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाका आणि IFSC कोड टाका। तुम्हाला सबमिट एकदम करायचं बेसिक माहिती आहे, त्यानंतर व्यवस्थित मित्र टाका। तुम्हाला त्यानंतर आपला आधार क्रमांक बँकेला लिंक आहे का तर इथे होय निवडा। सगळे डॉक्युमेंट्स इथे होय अपलोड निवडल्यानंतर करायचं आता आपल्याला कागदपत्रे पहिल्यावर अपलोड आधार करायचे। कार्ड पहिला आहे आधार कार्ड जमा आधार करायचं कार्ड या आहे। त्यानंतर बटनावरती तुम्हाला क्लिक करा अधिवास आणि किंवा जन्म महिलेचं जे काही प्रमाणपत्र, आत्ताचं आधार कार्ड आहे अधिवास ते नसेल इथे तर तुम्ही अपलोड जन्माचा करा। दाखला सुद्धा अपलोड 1 करू MB शकता। पर्यंत तुम्ही उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे। अपलोड उत्पन्न करू 2.5 शकता। लाखांपेक्षा तर कमी इथे असलं आधार पाहिजे कार्ड आपण हे मात्र अपलोड लक्षात केलेलं असू आहे। द्या। तसेच अधिवास त्यानंतर मित्र प्रमाणपत्र तुम्हाला पाहू शकता 1 सगळे MB पर्यंत डॉक्युमेंट्स अपलोड जे आहे करायचे। अपलोड अधिवास किंवा करायचे जन्म एक गोष्टी मात्र प्रमाणपत्र इथे लक्षात तुम्ही असू द्या, 4 डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स देऊ अपलोड शकता। करताना 4 त्याची जी डॉक्युमेंट्स साईज म्हणजे राहील 15 ते 1 MB वर्षापूर्वीचा पेक्षा इथे खाली पुरावा असली द्यायचा पाहिजे। आहे। रेशन बघा, कार्ड देऊ सगळे शकता, डॉक्युमेंट्स मतदान तुम्हाला कार्ड देऊ एक एक करून शकता, इथे जन्म अपलोड दाखला देऊ करायचे शकता आहे। किंवा रहिवासी उत्पन्नाचा दाखला, 15 वर्षाचा त्यानंतर पुरावा तुम्ही अधिवास अर्जदाराचे जन्म हमीपत्र म्हणजे प्रमाणपत्रामध्ये मित्र तुम्हाला अपलोड स्वतःचे करायचे। हमीपत्र त्यानंतर लिहावं अर्जदाराचं लागेल आणि ते हमीपत्र तुम्हाला इथे विचारलंय। अपलोड करावे लागेल। बघा, अर्जदाराचं मी जसं जसे हमीपत्र डॉक्युमेंट्स हे अपलोड हमीपत्राचा करत जो आहे काही फॉर्मॅट तसे आहे तसे मी जे तुम्हाला हे आहे। डिस्क्रिप्शन मध्ये तर मित्र दिलेला आहे, तुम्हाला या तर तो हमीपत्र जे डाउनलोड या करून घ्या, प्रकारचं याची पाहिजे प्रिंट असेल काढा तर मी आणि याची लिंक याच्यावरती तुम्हाला सही खाली करायची आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि देऊन देईल। हे तुम्ही हमीपत्र तुम्हाला डाउनलोड अपलोड करून घ्या, करायचे त्याची आहे। प्रिंट आउट काढा अर्जदार महिला आणि जी त्यावर असेल, तुम्ही मुलगी जे असेल सही तिने वगैरे सही करून मारून इथे अपलोड जे हे करायचं आहे। हमीपत्र ॲज जे इट इज हमीपत्र अपलोड आहे करू ते तुम्हाला शकता। डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं हमीपत्र आहे। तुम्हाला त्यानंतर अपलोड उत्पन्न करायचं आहे। प्रमाणपत्र त्यानंतर विचारलं बघा जाईल। तुम्हाला खाली उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे लक्षात हमीपत्र, ठेवा, तुमचं बँक जे काही पासबुक उत्पन्न असे आहे करून सगळे ते फोटोज तुम्ही सगळे रेशन फोटोज कार्ड अपलोड करायचे अपलोड करू डॉक्युमेंट्सचे शकता। आणि सगळ्यात उत्पन्नाचा खाली दाखला तुम्हाला सुद्धा अपलोड करू अर्जदाराचा शकता। फोटो केसरी अपलोड किंवा करा पिवळे हे रेशन सुद्धा कार्ड असेल ऑप्शन ते दिसत सुद्धा असेल तुम्ही अपलोड तर करू तुम्हाला शकता। यापैकी त्यावर सुद्धा कोणतेही क्लिक तुम्ही करायचं अपलोड आहे आणि करा। तुमचा वाला जर जे तुमचं बँक पांढरं पासबुक रेशन कार्ड असेल अर्जदाराचा तर फोटोज उत्पन्नाचा अपलोड दाखला तुम्हाला केल्यानंतर अपलोड करावा तुम्हाला जे आहे लागेल। मित्र त्यानंतर एक टर्म्स आणि अर्जदाराचा फोटो घ्यायचा कंडिशन्सचा आहे, ऑप्शन्स लाईव्ह मिळत फोटो असेल। असेल बघा, तो फोटो इथे अपलोड करायचा फोटो आहे अपलोड आणि केल्यानंतर एक्सेप्ट टर्म्स करून अँड तुम्हाला कंडिशन एक्सेप्ट जतन करा केल्यानंतर या तुम्हाला ऑप्शनवरती क्लिक माहिती करायचं जतन आहे। करा असं जतन काहीतरी केल्यावरती ऑप्शन क्लिक मिळेल आणि केल्यानंतर तुम्ही जी त्यानंतर काही तुम्हाला माहिती इथे काही या भरलेली आहे प्रकारचे सगळी ऑप्शन तुम्हाला दिसत इथे असेल। दाखवली जाईल। यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स सगळी माहिती कोणकोणते राहील, अपलोड केले ज्यामध्ये ते तुमचे सर्व नाव, दाखवले जाईल डॉक्युमेंट्स, आणि पत्ता त्यानंतर वगैरे खाली तुमचं तुम्हाला सगळं यावर इथे राहील। तर तुम्ही खाली एक ऑल वेळा ऑप्शन वाचून घेसाल, दिसेल, जर काही फॉर्म चुकलं असेल तर सबमिट तुम्ही करा बॅक ऑप्शनवरती जाऊन क्लिक पूर्ण करायचं एडिट आहे। करू शकता। फॉर्म सबमिट करा त्यानंतर तुम्हाला ऑप्शनवरती क्लिक फॉर्म केल्यानंतर एक OTP येईल, प्रविष्ट करा तो या OTP ऑप्शनवर तुम्हाला क्लिक इथे करायचं आहे आणि टाकायचा इथे आहे आल्यावर आणि हा मित्र एक फॉर्म स्क्रीनशॉट सबमिट मात्र अशा याचा काढून पद्धतीने घ्या। झालेला आहे। ठीक आहे, तर इथे याचा फॉर्म स्क्रीनशॉट सबमिट झालेला काढल्यानंतर आहे, तुम्हाला पाहू ट्रॅकिंग शकता आयडी इथे वगैरे केलेले मिळून अर्ज जाईल आहे। आणि या प्रकारे केलेले मित्र अर्ज तुम्ही जो या आहे ऑप्शनवरती तुमचा क्लिक वाला करायचं आहे। नारी इथे आपला शक्ती जो फॉर्म आहे तो योजनेसाठी इथे दिसेल, ऑनलाईन त्यावर क्लिक पद्धतीने करा। अर्ज करू फॉर्म शकता सबमिट झालेला आणि दिसेल, जे एक कोड तिसऱ्या दिसेल नंबरचं जे आणि तुम्हाला ऑप्शन तसेच दिलेलं आहे खाली कधी त्यावर फॉर्म तुम्ही भरला जाऊन आणि जे तुम्ही फॉर्म तुमच्या पेंडिंग आहे नारी मुख्यमंत्री शक्ती माझी लाडकी ॲपमध्येच बहीण तुमच्या योजना ते सुद्धा लाडकी तुम्हाला बहीण असं स्टेटस योजनेचं सुद्धा जे चेक स्टेटस वगैरे पाहू काही शकता। दिवसांनी हा तर फॉर्म या तुमचा चेक प्रकारे केला मित्र जाईल तुम्ही आणि डॉक्युमेंट्स ऑनलाईन बरोबर पद्धतीने असतील तर नारी तुमचा शक्ती फॉर्म दूत जो आहे तो ऍक्सेप्ट ॲपद्वारे केला जाईल। जे तुमचा माझी ऍक्सेप्ट लाडकी बहीण झाल्यानंतर योजनेसाठी तुम्हाला अर्ज जो काही करू पहिला शकता। हप्ता जर आहे तुम्हाला 1,500 काही रुपयाचा प्रॉब्लेम येत असेल तो अर्ज मिळणार करण्यामध्ये आहे। तर तर तुम्ही अशा मला पद्धतीने कमेंटमध्ये हा सांगू फॉर्म शकता, भरायचा आहे। नाहीतर तुम्ही एक तुमची गोष्ट लक्षात माहिती ठेवा, जी आहे फॉर्म ना भरताना ती सगळी जे मला काही सेंड करा, अधिवास डॉक्युमेंट्स वगैरे प्रमाणपत्र मी किंवा तुमचा जन्माचा जे दाखला आहे जर तुमच्याकडे नसेल तर आवेदन तुम्ही म्हणजे तुमचा जो 15 अर्ज आहे मी वर्षापूर्वीचं फ्रीमध्ये भरून शाळा देईल। ठीक सोडल्याचा आहे, दाखला तर देऊ मित्र शकता। आजच्या व्हिडिओमध्ये तसेच बस इतकंच। शाळा तुम्हाला हा व्हिडिओ सोडल्याचा कसा दाखला जरी वाटला मला नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की 15 सांगा। हा असा वर्षापूर्वीचं योजनेचा मतदान व्हिडिओ कार्ड मी देऊ पहिल्यांदा शकता बनवत आहे, जर किंवा काही तुम्ही चुकलं असेल तर बाकीचे ते तुम्ही सुद्धा डॉक्युमेंट मला सुद्धा दिले, कमेंटमध्ये सांगू त्यावरती शकता। आपण ऑलरेडी व्हिडिओ यापूर्वी बनवला केलेले आहे, अर्ज तो या तुम्ही विभागा या नीट पहा आणि सेक्शनमध्ये तुम्हाला तसाच जे तुमचे अर्ज भरा। सगळे अर्ज ती महत्त्वपूर्ण जाईल व्हिडिओ नारी शेअर शक्ती करा। दूत ॲपमध्ये। धन्यवाद।